नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना जून 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मकर राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये पटकन कोणावरही विश्वास ठेवून काही वस्तू सांभाळायला देणे, पैसे उधार देणे किंवा पैशाची मदत करणे अशा गोष्टी करू नये. पश्चाताप करायची वेळ येईल. ही सावधानता मकर राशींच्या व्यक्तींनी या महिन्यात पाळायची आहे, हे लक्षात ठेवा. फसवणुकीचा योग काही कारणाने दिसून येतो. त्यामुळे फसवणूक आर्थिक असो, बौद्धिक असो किंवा तुम्हाला एखादा शब्द दिलेला न पाळणे हे असो, फसवणूक ही फसवणूक असते. त्यामुळे खूप वेदना होतात आणि त्यामुळे आपण कुठेतरी चुकलोय की काय अशी भावना निर्माण होते आणि आत्मविश्वास कमी होतो. तर अशी काहीशी परिस्थिती या महिन्यात तुमची होणार आहे. त्यामुळे संयमाने आणि सावधानतेने प्रत्येक पाऊल उचला की जेणेकरून तुम्ही कोणत्याही अडचणीत सापडणार नाही. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की वरिष्ठांची आणि घरात वरिष्ठ लोकांची म्हणजे आपल्या घरीतील वडीलधाऱ्या मंडळींची साथ जी आहे ती तुम्हाला या महिन्यात लाभणार नाही. म्हणजे ते समजून घेणार नाही असं मला या महिन्यात दिसून येतं. म्हणून तुमच्या सांगण्याची धाटणी बदला. जे कन्व्हिन्स तुम्हाला करायचं आहे ती पद्धत बदला, म्हणजे त्या गोष्टी सुलभ होतील. कारण त्यांची समजायची भाषा वेगळी असते, तुमची समजायची भाषा वेगळी असते सांगायची. ही जनरेशन गॅप जी आहे ती आपण कमी करण्याचा प्रयत्न करा. प्रेम प्रकरण, एखादी अतिमैत्री अशा गोष्टीतून फसवण्याची शक्यता दिसून येते. लाडीगोडी लावून एकमेकाविषयी जवळीक निर्माण करणे आणि फसवणे अशी गोष्ट तुमच्या बाबतीत घडू शकते. तर या बाबतीत अतिशय सावधानता तुम्ही बाळगा. अतिविश्वास नवीन ओळखीवर टाकू नका. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कोर्ट कचेरीच्या फंदात अजिबात पडू नका. जर काही डेट्स तुमच्या लागलेल्या असतील तर पुढे गेल्या तरी चालतील, निर्णयाला उशीर झाला तरी चालेल, पण तुम्ही स्वतःहून इन्सिस्ट करून त्याच्या मागे लागू नका. आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कोणाचा तरी सल्ला घ्या. काही वेळेला काय होतं, आपल्याला जो काही अनुभव असतो व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या प्रसंगाबद्दल किंवा आपल्या आर्थिक नियोजनाबद्दल, ते नियोजन कुठेतरी फसलं तर तुम्ही अडचणीत येण्याची संभावना दिसून येते. म्हणून सल्ल्याशिवाय कोणत्याही गोष्टी करू नका. अगदी 100% सल्ला घेतला पाहिजे असं नाही आहे, पण तुमच्या हितचिंतकाच्या कानावर तुम्ही एखादी गोष्ट घाला आणि त्यानंतरच कुठलाही व्यवहार करा, नाहीतर व्यवहारात फसगत होण्याची शक्यता दिसून येते. वरिष्ठांची मर्जी तुम्हाला या महिन्यात लाभणार नाही. पूर्वी मी सांगितलं, आपलं कर्म, आपली जबाबदारी आपण करत जा. खूप काही मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू नका. जेव्हा आपल्याला वरिष्ठांची मर्जी प्राप्त होईल दैवयोगाने तेव्हा होऊ दे. तुम्ही आपलं कर्तव्य मात्र करत राहा. दैवाची साथ तुम्हाला खूपशी मिळणार नाही, पण आपलं जे काही नित्यनेम आहे तो नित्यनेम तुम्ही लपवू नका किंवा चुकवूही नका. नेहमीच्या गोष्टी नेहमीच्या वेळेवर करत चला. पूर्वार्धामध्ये त्यातल्या त्यात काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील, पण उत्तरार्धामध्ये पैसे खर्च होण्याचा योग अनावश्यक दिसून येतोय. कुटुंबासाठी म्हणा किंवा काही कारणाने अचानक उद्भवलेला खर्च म्हणा, कदाचित आपल्या घरच्या वरिष्ठांना घेऊन म्हणजे घरातील आपल्या मोठ्या माणसांना घेऊन देवदर्शनासाठी म्हणा, असा काहीतरी अनावश्यक खर्च उपटू शकतो की जो प्लॅनिंगमध्ये नव्हता, पण करायला हरकत नाही. कारण तुमच्याकडे तेवढे पैसे असणार तर तुम्ही तो आनंद दुसऱ्यांना देऊ शकता.
तर ती गोष्ट आवश्यक आहे. उत्पन्न तुमचं या महिन्यात पुरेसं असणार आहे, त्याविषयी तुम्हाला खूप काही काळजी करायचं कारण नाही. जेव्हा कुटुंबासमवेत तुम्ही असता तेव्हा काही छोटा अपघात घडण्याची शक्यता ह्यामध्ये दिसून येते. म्हणजे बसमधून किंवा टॅक्सीतून किंवा चढउतार करताना कोणाला तरी अपघात होण्याची शक्यता दिसून येते. तर त्याबद्दल आपण आवश्यक ती काळजी घ्या. हे होतं मकर राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.